राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव, लासलगावचे उपबाजारावर विंचूर तसेच मुंबई, बेंगलोर, हैदराबाद तसेच इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक 29 मे 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. तर मित्रांनो, आज मध्य प्रदेशात कांद्याच्या दरामध्ये सुधारणा आहे. तर आपल्या महाराष्ट्रात तसेच बेंगलोर, हैदराबाद येथे नेमकी काय परिस्थिती आहे, सविस्तरपणे याची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातून महत्त्वाचं कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून. लासलगाव येथे आज 732 वाहनांचा लिलाव पहिल्या सत्रामध्ये झाला. 500 रुपयापासून 1792 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदा 1350 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर विंचूर येथे 542 वाहनांचा लिलाव पहिल्या सत्रामध्ये झाला. 500 रुपयापासून 1620 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांदा 1300 रुपये क्विंटलपर्यंत विंचूर येथे विकलेला आहे. मित्रांनो, लासलगाव तसेच विंचूर येथे कांद्याचा दर कालच्या बाजाराच्या तुलनेत जर पाहिला तर बाजारभाव आपल्याला स्थिर पाहण्यास मिळत आहेत. तर मुंबई येथे 13,513 क्विंटलची आवक झाली होती. 600 रुपयापासून 1,700 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांदा 1,150 रुपये क्विंटलपर्यंत मुंबई येथे आज सरासरी कांद्याचा बाजारभाव निघालेला आहे. तर इकडे हैदराबाद येथे 50+ कांदा गाड्यांची आवक होती. 1-2 लॉट 1,900 ते 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सुपर बिग एक्स्ट्रा कांदे 1,600 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मोठा साईज कांदा 1,400 ते 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम कांदा 1,000 ते 1,300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा गोल्टी 800 रुपयापासून 1,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. चोपडा बिग 500 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सिंगल पत्ती कांदा 800 ते 1,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. ॲव्हरेज क्वालिटी कांदा 800 ते 1,200 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे. हैदराबाद येथे कांद्याचे बाजारभाव कालच्या बाजाराच्या म्हणजेच परवाच्या बाजाराच्या तुलनेत स्थिर पाहण्यास मिळाले आहेत. तर इकडे बेंगलोर येथे 35,662 गुन्ह्यांची आवक आली होती. बेस्ट क्वालिटी 10% 1,300 ते 2,400 रुपये क्विंटलपर्यंत बेस्ट क्वालिटी 10% कांदे हे बेंगलोर येथे विकलेले आहेत. ॲव्हरेज क्वालिटी कांदे बिग साईज 1,600 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मोका साईज कांदा 1,400 ते 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम कांदा 1,300 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 900 ते 1,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डी 800 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सिंगल पत्ती कांदा 800 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकला. डॅमेज कांदा 300 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे. मित्रांनो, बेंगलोर येथे कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आपल्याला स्थिर पाहण्यास मिळत आहेत. बेंगलोर येथील काही आडतीवरले रिपोर्ट थोडेसे भाव कमी झालेलेही आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत. परंतु आपल्याकडे हा जो रिपोर्ट आलेला आहे त्यानुसार बाजारभाव जर पाहिले तर बाजारभाव स्थिर पाहण्यास मिळत आहेत. तर इकडे इंदोर मंडी येथे आज 33,000 ते 35,000 गोण्यांची आवक जवळपास आलेली होती. इंदोर मंडी येथे आज गोल्टी 200 ते 350 रुपये क्विंटलपर्यंत विकली. गोल्डा 500 ते 650 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सुपर गोल्डा 700 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. ॲव्हरेज कांदा 800 ते 1,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. चांगले कांदे 1,000 रुपयापासून 1,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सुपर कांदे 1,200 ते 1,400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. एक्स्ट्रा सुपर कांदे 1,400 ते 1,550 रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकलेला आहेत. इंदोर मंडी येथे आज बाजारामध्ये 1 ते 1.5 रुपयांची तेजी ही पाहावयास मिळालेली आहे. एकूणच जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये कांद्याचे भाव स्थिर पाहण्यास मिळालेले आहेत. तसेच बेंगलोर, हैदराबाद येथे कांद्याचे बाजारभाव हैदराबाद येथे स्थिर पाहण्यास मिळालेले आहेत. बेंगलोर येथे थोडेसे कमी जास्त असा रिपोर्ट मिसमॅच आलेला आहे. तसेच मध्य प्रदेशामध्ये कांद्याचे दर जर पाहिले तर थोडेसे कालच्या बाजाराच्या तुलनेत सुधारलेले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.